चाललंय तुमचं? इतके दिवस मी तुम्हाला या साक्षरता वर्गात हेच शिकवलंय का? हेच शिकवलंय का? त्यांनी सांगितलं ना, कडे 6 कोंबड्या होत्या, 6 पैकी 3 गेल्या. तुम्ही म्हणताय 2 राहिल्या, मग ही 1 कोंबडी कुठे गेली? कुठं जाते तेव्हा ती हितच आहे की. इथं इथं कुठे आहे? हे काय आहे बघा. अरे मॅडम हे काय आहे? ही कोंबडी अंड्यावर बसली आहे. आता लवकर उठत नसली. 21 दिवसानंतर पिल्ल काढूनच उठणार. मॅडम हे असं शिकवलंय तुम्ही? हा, विद्यार्थ्यांनी कोंबड्या बनायचं हे असं शिकवतात? अहो तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही समजून घ्या की. माझा मग काय तर तुम्ही कशाला कोंबडीचं उदाहरण दिलं? तुम्ही जर बदकाचं उदाहरण दिलं असतं तर मी बदक करून दाखवलं असतं. हे बदक करून दाखवलं असतं ना. तुम्ही जर बाबा मोराचं उदाहरण दिलं असतं तर मी मोर करून दाखवलं असतं. छान छान. मोर वा. करून दाखवलं असतं. तुम्ही जर डायनासॉरचं उदाहरण दिलं असतं तर मी डायनासॉर करून दाखवलं असतं. हे जितना बोला है उतना करने का, समझा? नहीं मेरा रोल का मैं स्टडी करके ज्यादा नहीं करने का. नहीं, तुम भी ध्यान में रख. लेकिन वो ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट सब अरे मिलेगा ना, सब नाश्ता. मिलेगा, तू ज्यादा मत कर, समझा ना? पेमेंट कधी एक मिनिट. तुम्हाला सांगितलेलं सगळं लक्षात आलं ना? एकदा मला तुमची नावं रिकॉल करून घेऊ द्या. बने, बेटकर आणि चौगुले, बरोबर? nice meeting you. एक मिनिट. आणि तुमचा ज्युनियर आर्टिस्टचा कोऑर्डिनेटर कोण आहे? मॅडम मी आहे. तुम्ही हे काय लावलंय मिशी? कॅरेक्टर मॅडम. किती खोटं वाटत ते. काढा ते. काढा. हे घ्या. आणि तुम्ही चौगुले हे काय? कपडे तुम्ही सुटा बुटा टाय बी लावून आलाय. हो, गावातला प्रौढ साक्षरता वर्ग आहे हा, आणि तुम्हा सगळ्यांना मी इथे खोटा विद्यार्थी म्हणून बोलवलंय, माहितीये ना? नाही, पण असं आपण दाखवू शकतो ना की हे प्रौढ साक्षरता वर्गात मी शिकलोय आणि मग असा सुटाबुटात आलो असं दाखवू शकतो ना. तुम्हाला जेवढं सांगितलंय ना तेवढंच करा. बने, कोणाला घेऊन येता तुम्ही? जरा त्यांना सांगा ना. हे कपडे बदला, यांचे बदला. ए सुन, वहाँ पे बाथरूम है ना, वहाँ पे चेंज कर. जा, निकल, चल. अब मेरे को हो गया इसलिए अरे मैं- जा ना, बोला ना, जा, चल. Problem. मॅडम टेन्शन घेऊ नका, सगळं सांगितलं मी. हे बघा, तुम्हाला त्यांच्यासमोर प्रौढ साक्षरता वर्गातल्या विद्यार्थ्यांसारखं वागायचंय. ते जे काही प्रश्न विचारतील त्याची उत्तरं द्यायची. हे बघा, त्या सगळ्या रिपोर्टवर ना माझी ही शाळा आणि माझी नोकरी अवलंबून आहे. त्यामुळे प्लीज प्लीज व्यवस्थित वागा. काळजी करू ओके? नका. हा, तयार राहा. ते इन्स्पेक्टर कधी येतील? हाँ ए चल, बराबर है, बैठ बैठ, चल. सुधर सड़क ना मेरे को दे. काय चाललंय? एक साथ गुड मॉर्निंग सर. अयो मला गुड मॉर्निंग. अयो अरे केवढा मान देते ती मला ही. ओ, तुम्ही काय आहे ना सर बीर म्हणता? हे सर नाहीयेत. हे शाळेचे एकमेव मूळ विद्यार्थी आहेत, रोहित चव्हाण. रोहित चव्हाण, तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला सांगितलं होतं ना आज शाळेत यायचं नाही, आज शाळा बंद आहे, सांगितलं होतं ना? अहो ट्रकचं इथलं जुनं पुण्याचं भाडं लागलं होतं. लवकर आलो म्हटलं तर कुठं बायकोबर गप्पा मारत बसता. जाऊया मॅडम पशी बसूया जाऊन, तेवढाच टाइमपास. चव्हाण, तुमचा तर ट्रक घेऊन कुठेतरी लांब दूरवर असं फिरून यायचं ना. शाळेत कशाला आलात? आज शाळेत इन्स्पेक्शन आहे. हा, सांगितलं होतं ना मी, इन्स्पेक्शन आहे. काय सांगताय मॅडम? काय राव मॅडम, एकटं खाताय बघितलं. आज मी काय जाणार नाही. रिसेप्शनला फुल पॉट भरून जेवणार आणि मगच जाणार आपण. रिसेप्शन कुठून आलं? इन्स्पेक्शन शाळेची पाहणी करायला येणार आहेत. आणि त्यांनी तुम्हाला समजा काही प्रश्न विचारले आणि तुम्हाला उत्तर नाही देता आलं तर गुण कमी होतील. माझी नोकरी जाईल लोकांची. प्लीज चढ, प्लीज तुम्ही इथनं निघा ना. प्लीज तुम्ही जा. माझी नोकरी मला. मी काम करतो इथं मागच्या साईडला यांच्या मागं बसतो की तुमच्या पाया पडतो मी, पण घरी नका पाठवू. असं नका ना करू. माझी नोकरी मागे मागे बसू दे. सहल आली मुलांना. एक साथ गुड मॉर्निंग सर. या Good morning. या बसा. वेलकम सर, वेलकम. एक साथ नमस्ते. नमस्ते. का मॅडम या सगळ्यांनी गुड मॉर्निंग आणि हा एकटा एक साथ नमस्ते का? काय माहितीये सरकी बा आजाला वाटत कुठं बसलोय. चव्हाण, एका चापटीतच पाडीन बरं. नाही काय माहितीये का साहेब, सगळे आम्ही एक साथ नमस्तेच म्हणतो. पण ही नवीन आलीत ना, संस्कार नावाची चीज नाही. गुड मॉर्निंग आणि फिड मॉर्निंग असं कुठं असतं इथं? मॅडम नवीन आलेत म्हणजे काय म्हणते ते? ते म्हणतायत की ते मला नमस्तेच म्हणतात. आज तुम्ही आलात,
आज तुम्ही नवीन कोण आलात बरे? असं कन्फ्युजन झालंय त्यांचं. हो ना चव्हाण, कन्फ्युजन झालंय ना? हो ना? हं. आता नाही कसं म्हणू तसं जरा माझं जरा कसं झालं अप्पर डिप्पर झालं. हे काय याचं? ते कन्फ्युजन, त्यांना कन्फ्युजनला ते अप्पर डिप्पर असं म्हणतात. ट्रक ड्रायव्हर आहेत ना सर, असं बोली भाषेत येऊन जातात असे शब्द, upper dipper. वा 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 चव्हाण, वा वा मस्त मस्त, अभिनंदन अभिनंदन. अहो मॅडम, तुम्ही एका ट्रक ड्रायव्हरला शिकण्याची ओढी लावली आहेत. वा 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 वा, खूप 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 ग्रेट जॉब. म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन तुमच्या प्रौढ साक्षरता वर्गाचं खूप खूप छान जमून आलेलं आहे तुमचं. वा वा, गुड गुड, ग्रेट जॉब मॅडम, ग्रेट धन्यवाद जॉब. सर. पट बघू, काय म्हणलं? पट बघू. पट बघू. आमच्या मॅडम काय तुला तसं वाटलं? असं तसे वाटले काय? चव्हाण, पट बघू काय? पट बघू. मॅडमला पट बघू म्हणतो तो. आजपर्यंत रोज घरी त्या मॅडमनी मी सोडतो ट्रक मधनं. मला आजपर्यंत कधी मॅडम पटल्या नाही त्या. पटल्या कधी? हे पट म्हणताय. पट म्हणे पट. चव्हाण ऐका, आपल्या शाळेत आलेले इन्स्पेक्टर आहेत ते. असू दे ते तिकडं. ऐका ना, माझं नीट ऐका. पट म्हणजे हजेरी पटाबद्दल विचारताय ते. हजेरी पट किती मुलं आहेत वर्गात, किती जण येतात, बसू दे. हजेरी. या इकडे बसू दे, बसू बस सॉरी सॉरी. बसा सर प्लीज, तुम्ही शांत. पाणी द्या त्यांना, Sorry, पाणी. सॉरी सॉरी, अरे, बसा. गाणं नसतं. सर, बी सर. कम्फर्टेबल सर, शांत. सर प्लीज. सॉरी. थँक्यू मॅडम. मॅडम पट बीट आपण सोडून देऊया. मी 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 तुम्हाला काही प्रश्नोत्तर विचारतो, म्हणजे त्यावरून मला तुमचा अंदाज येईल की तुम्ही शाळेसाठी काय कार्य केलेलं आहे. हे बघा, मी तुमची तोंडी परीक्षा घेतो, तुम्हाला काही विषय देतो, म्हणजे माझी शाळा किंवा प्रौढ साक्षरता वर्ग याच्यावरती तुम्हाला 2-2 शब्द बोलायचे. हो. चला, कोण बोलणार? यांना चव्हाण. चव्हाण. इकडे तिकडे बघू नका, तुम्ही बोला. या 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 पुढे या या बोला. आलो, आलो. इकडे येऊन बोला. सर, हा, बोल. सर ज्यांनी हात वर केला त्यांच्यापैकी विचारा ना कोणाला तरी, सांगतील ते. नाही ह्यांनी हात वर केला नाही ना, म्हणून ह्यांनाच विचारतोय. हा बोला. माझी शाळा बोला. बोला बोला. माझी शाळा. हा, हा. माझी शाळा घेताय व्हय? माझी शाळा चलती है तो लोगों की क्यों जलती है, मालिक की गाड़ी ड्राइवर का पसीना, हमारी शाळा चलती है रसिका मैडम हसीना. जा तुम्ही, येऊ नका शाळेत. मॅडम काय लाजताय तुम्ही? हा, हे असं बोलतात? अहो मॅडम, कुठल्या शाळेतल्या निबंधामध्ये मॅडम ना हसीना बोलतात? काय काय येते की नाही यंदा काय? कीचड़ में पैर मत रखो धोना पड़ेगा, कीचड़ में पैर मत रखो धोना पड़ेगा, और मुझे निबंध मत पूछो मरना तो रोना पड़ेगा. हॉर्न के प्लीज. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय कराड, सातारा. हे असा निबंध शिकवतात मॅडम? Sorry. मॅडम 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 सगळं डिस्गस्टिंग आहे. आय एम सो सॉरी सर. मी खरं तर ना, म्हणजे या मुद्द्याला हात घातलाच होता, पण आजच तो दिवस होता जेव्हा मी त्यांना निबंधाबद्दल शिकवणार होते सर, पण ते राहून गेलं. पण सर मी तुम्हाला सांगू का, यांच्या सगळ्यांची पाढ्यांची तयारी मी खूप छान करून सर, घेतली आहे. सगळ्यांना खूप छान पाढ येतात. हो बघा, कोणालाही विचारा, बिनधास्त विचारा. ठीक आहे ठीक आहे ठीक बघा, सगळ्यांना येतं. आहे. मला सांगा, 4चा पाढा कोणाला येतो? 4 एके 4, 4 दुने 8, 4. तुम्हाला विचारलं मी? या विद्यार्थ्यांना ना शाळेतनं काढून टाका. बस इथे, बस इथे. चल बस इथे, बस इथे, बस खाली बस. असू दे, असू दे. मेरे को होएगा क्या मैं बोलेगा ना, उसमें क्या प्रॉब्लम? चौगुले बस बसा. मागे बस मागे बस. मग ते पाडे वगैरे सोडून द्या. मी तुम्हाला आता एक साधं सोपं गणित घालतो, ते तरी कृपया मला सोडवून दाखवा. हो. हे बघा, अ कडे 6 कोंबड्या आहेत, हा, त्यातल्या 3 कोंबड्या त्याने बला दिल्या. बोला दिले. हं? तर राहिल्या किती कोंबड्या? आता ती बच्या घरी माणसं जेवायला किती येतील त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. चव्हाण, हा बरोबर आहे ना. आता 3 कोंबड्या असल्या, माणसं जर लय आली जेवायला तर 3 कोंबड्या पूर्ण राहते का? अरे मी जो प्रश्न विचारलाय त्याचं नीट उत्तर द्या ना. अ कडे 6 कोंबड्या आहेत, त्यातल्या 3 कोंबड्या त्याने बला दिल्या, तर अ कडे किती कोंबड्या राहिल्या? किती राहिल्या? 2 कोंबड्या राहिल्या. 2. बरोबर आहे ना. चव्हाण, काय चाललंय तुमचं? इतके दिवस मी तुम्हाला या साक्षरता वर्गात हेच शिकवलंय का? हेच शिकवलंय का? त्यांनी सांगितलं ना, अ कडे 6 कोंबड्या होत्या.
होत्या, 6 पैकी 3 गेल्या, तुम्ही म्हणताय 2 राहिल्या, मग ही एक कोंबडी कुठे गेली? कुठं जाते तेव्हा ती हितच आहे की. इथं इथं कुठे आहे? हे काय आहे बघा. अरे मॅडम हो हे काय आहे? ही कोंबडी अंड्यावर बसली आहे. आता लवकर उठत नसली, 21 दिवसानंतर पिल्ल काढूनच उठणार ती. मॅडम हे असं शिकवलंय तुम्ही? हा, विद्यार्थ्यांनी कोंबड्या बनायचं हे असं शिकवतात? अहो तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही समजून घ्या की. माझा मग काय तर तुम्ही कशाला कोंबडीचं उदाहरण दिलं? अरे तुम्ही जर बदकाचं उदाहरण दिलं असतं तर मी बदक करून दाखवलं असतं. हे बदक करून दाखवलं असतं ना. तुम्ही जर बाबा मोराचं उदाहरण दिलं असतं तर मी मोर करून दाखवलं असतं. छान छान मोर वा. करून दाखवलं असतं. तुम्ही जर डायनासॉरचं उदाहरण दिलं असतं तर मी डायनासॉर करून दाखवलं असतं. हे चव्हाण पुरे. दोष त्यांचा दोष आहे, ती अंगाव घेणं झाली ती. मॅडम अहो या तुमच्या विद्यार्थ्यांना काही म्हणता काही येत नाही हो. अहो यांना साधं त्यांचं नाव तरी लिहिता येतं का? चव्हाण तुम्ही लिहा तुमचं नाव. अयो या 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 झालं तुमचा ट्रक पंक्चर झाला. या 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 इकडे या या नाव लिहून दाखवा. मॅडम आता चव्हाण जोडाक्षरांचा प्रॉब्लेम आहे ना तुमचा? हा हा जोडाक्षर सांगते तसं लिहा. हा हा च लिहा आधी च आणि लिहायचं. काय 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 बोलताय तुम्ही? काय नाही, काय आपापसात नाही. काय बोलणं चाललंय तुमचं? कुठे काय हलावला हलाव काय हला काय नाही कुठे. अरे काय चाललंय तुमचं? आणि शेवटी चाललंय? लिहा बाणातला लिहा लवकर. हॅलो काय हला वळणं काय काय काय? नाही कुठे काय. सर मी सांगते व्यवस्थित चांगल्या सुस्पष्ट अक्षरात लिहा असं सांगत होते. बाकी काय चला नाही. लिहून दाखवा. चव्हाण पटकन तुमचं नाव लिहून दाखवा. कुणी लिहिलंय? लिहितील सर ते, मी शिकवलं त्यांना. तसे हुशार आहेत ते. ट्रक ड्रायव्हर आहेत ना, त्यामुळे असं अधून मधून असं काहीतरी बरळत असतात, पण बाकी छान आहेत ते बघा ना. तसे. बघा ना सर, बघा सर. परब तुमचं नाव परब आहे? अहो तुमचं आडनाव चव्हाण आहे ना, हे परब का लिहिलं? अहो चव्हाण बोली भाषेत चव्हाण आहे आमचं आडनाव. हं? म्हणजे असं उच्चारताना आम्ही चव्हाण उच्चारतो, म्हणजे असं लिहिताना सोपं करून ते परब केलंय. परब काय मॅडम या लोकांना साधं स्वतःचं आडनाव लिहिता येत नाही. ओ चव्हाण आकडे तरी लिहिता येतात का? आकड्याचं काय घेऊन बसलाय तेव्हा या बघा. 5 2 आडवा 4. आयो आकड्यात पण परब? अहो यांना काही म्हणता काही येत नाही. काय मॅडम हे शाळा तुमची शाळा मला कॅन्सल करावी लागणार. नाही सर असं नका म्हणू. मी यांना खरंच सगळ्यांना खूप मनापासून शिकवलंय सर. तुम्ही फक्त या एकाच विद्यार्थ्याला विचारताय. तुम्ही बाकीच्यांना काही विचारलंच नाही. एक तरी प्रश्न विचारा सर यांना. अरे यांना कशाला विचारू? यांना का विचारू मी? अरे जिथे जिथे मी जातोय, ज्या ज्या गावात जातोय, तिथे तिथे हेच विद्यार्थी दिसतात मला. हे सगळे भाड्याचे विद्यार्थी आहेत ते. तुम्हाला कसं कळलं? हा त्यांचा सप्लायर आहे ना बने. अरे सगळीकडे विद्यार्थी बदलतोस, इथे तरी स्वतः तरी बदलून यायचं. ते मला वाटलं बेरिंगमुळे ओळखणार नाही तुम्ही मला. बेरिंग. अरे तुझं करिअर बेरिंग वर नाही डेअरिंग वर चाललंय सगळं. समजलंस ना? अरे 3 शाळा कॅन्सल कराव्या लागल्या रे मला तुझ्यामुळे. ही पण शाळा कॅन्सल करावी लागणार. मॅडम आता तुम्ही तुमच्यासाठी दुसरा जॉब शोधा. नाही सर असं म्हणू नका चल, सर. चल, नोकरी चल. महत्वाची, साक्षरता महत्वाची. काय करणार?